नमस्कार. आज आपण अशा प्रश्नाची तयारी करणार आहोत जो नेहमीच आपल्या परीक्षेत किंवा हमखास विचारला जातो. तो प्रश्न म्हणजे समान अर्थी शब्द. खालील शब्दांचे समान अर्थी शब्द लिहा किंवा दिलेल्या शब्दांचे समान अर्थी शब्द लिहा. या शब्दांच्या प्रश्नाची तयारी करताना आपल्याला समान अर्थी शब्द म्हणजे काय हे अगोदर समजून घ्यावं लागेल. समान अर्थी शब्द म्हणजे असे शब्द की जे शब्द वेगळे असतात पण त्यांचा अर्थ समान असतो. अनेक शब्द वेगळे वाटत असले तरी त्याचा अर्थ समान असतो किंवा त्या एका शब्दाच्या अर्थाच्या जवळचा मिळता जुळता अर्थ असणारा दुसरा शब्द. म्हणजे समान अर्थी शब्द म्हणजे ते एकाच अर्थाचे शब्द असत नाहीत बरं का, कारण प्रत्येक शब्दाला एक स्वतःची अशी वेगळी छटा असते. म्हणून वेगळे शब्द आणि त्यांचा अर्थ मात्र समान असतो. तो जवळपास एका शब्दाच्या अर्थाच्या मिळता जुळता असा दुसऱ्या शब्दाचा अर्थ असतो. असे शब्द म्हणजेच समानार्थी शब्द. तो समानार्थी शब्द लिहिण्यासाठी आपल्याला तयारी करताना आपल्याला अवांतर वाचन करायला हवं. आणि जेव्हा आपल्या वाचनामध्ये एकापेक्षा अनेक शब्द येतात, एकाच अर्थाचे अनेक शब्द आपल्याला वाचनात आले की मग आपला शब्दसंग्रह वाढतो आणि ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिणे आपल्याला सोपे जाते. तर असे काही शब्द आपण उदाहरणासह पाहूया. जसे की विद्या. विद्या म्हणजे ज्ञान, शिक्षा होय. तर दुसरा शब्द आहे सूर्य. सूर्याला समानार्थी शब्द किंवा सूर्याची अनेक नावे आहेत, ती अशी की रवी, दिनकर, भास्कर. तिसरा शब्द आहे आपला फूल. फुलाला आपण पुष्पही म्हणतो, सुमणही म्हणतात. तिसरा शब्द आहे हवा. हवा म्हणजे वायू किंवा पवन. वायू किंवा पवन असेही हवेला म्हणतात. पाणी. पाणी म्हणजे जल किंवा नीर. पाचवा शब्द आहे आपला पृथ्वी. पृथ्वी म्हणजे धरती, भूमी, अवनी असे अनेक शब्द पृथ्वीसाठी वापरले जातात. त्यानंतर आहे गौरव. गौरव करणे म्हणजेच अभिनंदन करणे, सन्मान करणे. म्हणजे गौरव या शब्दाचे समानार्थी शब्द आहे अभिनंदन किंवा सन्मान. त्यानंतरचा शब्द आहे आपला घर. घर म्हणजे सदन, निवास, भवन असेही घर या शब्दासाठी पर्यायी शब्द वापरले जातात. त्यानंतरचा आपला शब्द आहे चंद्र. चंद्राला आपण इंदू म्हणतो, शशी म्हणतात, सोम म्हणतात किंवा चंद्राचं अजून एक नाव आहे हिमांशू. असे अनेक समान अर्थाचे शब्द म्हणजेच ज्यांचे अर्थ समान असतात पण शब्द वेगळे असतात असे शब्द म्हणजे समान अर्थी शब्द. नमस्कार. धन्यवाद.